हरिहर मित्रांनो, आज 1 ऑगस्ट 2024 आज सकाळचे 5 वाजले आहेत। आम्ही आता इथून निघत आहोत नागद्वार यात्रेकरिता। मी आता इथून तुमसरवरून नागपूरला जाईन। नागपूरवरून माझे निस्वार्थ सेवा मंडळचे आमचे कार्यकर्ता व सभासदगण राहील। तुमसरवरून इथून काही जवळजवळ 8-10 लोक आहोत आणि तिथून सगळा मिळून ग्रुप मिळून जवळपास आम्ही 50 ते 60 लोकांचा ग्रुप राहील। आम्ही हे यात्रा आमची 7 दिवसाची असते। आज पहिला दिवस सुरू होत आहे। मी आता नागपूर यात्रेला आम्ही निघून राहिलो। इथून बसनी नागपूरला जाऊ। नागपूरवरून मुलताईपर्यंत ट्रेननी जाणार। त्याच्यानंतर तिथून धनगवडी बाबा देवस्थान आहे, त्या ठिकाणी आम्ही जाणार। अशी आमची यात्रा सुरू राहील। टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही 5 दिवस मुलताईवरून पैदल यात्रा राहील। नंतर आम्ही शेवटी 5व्या दिवशी आम्ही नागद्वार स्वामी पद्मशेष महाराज या मंदिरमध्ये पोहोचू आणि तिथं मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व देवस्थानची यात्रा करत करत आम्ही शेवटी पचमढी या ठिकाणी पोहोचू आणि तिथं आमच्या पचमढीला या यात्रेचं समापन होऊन आम्ही मग नंतर वापस तुमसरला रिटर्न येऊ। तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक दिवसाची अपडेट व्हिडिओ मार्फत देत राहील। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। हरिहर। आम्ही निघालो आहोत नागपूरवरून मुलताईकरिता। माझ्यासोबत आमचे निस्वार्थ सेवा मंडळचे सर्व परिवार सोबत आहे। आम्ही साधारण 12:30 वाजेपर्यंत मुलताईला पोहोचू। हरिहर। मित्रांनो, आता आपण नागद्वार यात्रेसाठी आम्ही निघत आहोत। इथून निघालो आहे तर इथं थांबलो आहोत एका स्टेशनला मेटपांजरामधून। तिथून आता आम्ही मुलताईला जात आहोत आणि तिथून मग समोर प्रत्येक ठिकाणी जाऊ। पुढची अपडेट मी देत राहील। इथं सध्या आता थांबलो आहोत। मस्त वातावरण आहे, पाऊस पाणी मस्तपैकी सुरू आहे। बघू शकता गाडी आपली थांबलेली आहे। इथं वातावरण खूप छान आहे आणि अपेक्षा करतो की नागद्वार यात्रेमध्ये चला भक्त चला चिवडा खाण्याचे आस्वाद घेत आहोत यात्रेच्या दरम्यान। आता ट्रेनमध्ये बसलो आहोत।
समोसे खाऊन झाले समोसे. आमचेवाले. ममताबाई म्हणून राहिले समोसे खाऊन झाले, पण आम्हाला दिले नाही. नाही, याचे पण आम्हाला हे चिक्की खंत खात आहे. होते ना, हे चिक्की खात होते म्हणून मी समोसे नाही आम्ही दिले. चिक्की माझी खात काही होतो. चुकी नाहीये. आपण नाही खाल्ले का समोसे? काही ना काही चालू खाल्ले, यांनी होतं. समोसे खाल्ले. वजन हे आमच्यासोबत सहप्रवासी पण आहेत. मला मध्ये समोसे नाही दिले. हो, सांगा. यांचा आरोप आहे की आम्ही चिकी खाल्ली, चिकी नाही दिली. आदल्याच्या बदला बराबर झाला. हो, बरोबर. आणि मला मध्ये समोसे नाही दिले. चला ठीक आहे, समोसे नाही दिले. आता चिवडा खाऊया आपण. तुमच्या पोरी नाही खात म्हणे, मध्ये बसेल. हा चिवडा घेतला आपण. बघा तुला खाते काय गं? किती छान. तुला खाते? काय सांगाल, मजा येत आहे अण्णू? ती खूप छान वाटत आहे मला इथे घेऊन. असं वाटतं आपण स्वर्गामध्ये आलाय. हा? असं वाटतं की स्वर्गात आलाय. अरे स्वर्गात आल्यासारखं वाटत आहे यांना. हो, खूप छान वाटत आहे. अरे वा वा. वातावरण पण खूप छान आहे. मस्त सगळं- पाणी सुरू आहे, एक नंबर. हे बघा, विजिट करा. हे बघा चनेवाले काकाजी आले चना विकायसाठी. तर मित्रांनो, आता आपण आलो बघू शकतो मुलताई इथं मुलताईला आहे आपले सगळं मंडळी आहे, सर्व आले आहोत. आता इथून ऑटो बघू, आधी तर जेवण करू, जेवणानंतर मग ऑटो वगैरे बघू. इथे गाड्या चालतात इथं धनगवडीसाठी, त्याच्याने धनगवडीला जाऊ आणि नंतर धनगवडीमध्ये पूजापाठ वगैरे सामोरची अपडेट मी तुम्हाला देत राहील. चला, हे बघा आपल्या मंडळाचे आले आहेत तिकडे. हे सर्व आता इथं चला, हे आपल्यासोबत आलेले आहेत भगत. कसं वाटत आहे भगत? फुल मस्त आनंदी मजेत. मुलताईपर्यंत आता पोहोचलो, पहिला टप्पा. पहिला तिथून पुढचं सुरू होत आहे. हा, इथून आता खरी आपली यात्रा सुरू होत आहे. हे आपल्यासोबत काही भक्तिनी आहेत. काय म्हणता भक्तिनी, कसं वाटत आहे आता? एकदम बढिया. आता इथं तुमच्या पहिल्यांदा वारी आहे ना? अच्छा, पहिल्यांदा वारी आहे तुमची. मजा येत आहे की नाही? एक नंबर. किती वाजता निघाले तुम्ही? आज आम्ही निघालो 5:30 वाजता. 5:30 वाजता. कशानी? बसनी? बस तुमसरवरून बसनी आले. हा, तर आता आपण यात्रेला निघालो आहे. कसं वाटत आहे आज यावर्षी? चांगलं वाटत, वातावरण वगैरे चांगलं आहे. हा, पावसाच्या वातावरणात छान आहे. चला, अरे यार, हा आहे मा ताप्ती कुंड मुलताईच्या इथं. हा मध्यभागी आहे मुलताई सिटीच्या, आणि इथून ताप्ती नदीची सुरुवात होते. उगमस्थान आहे ताप्ती नदीच्या. हा बघा, आपले भक्त मंडळी इथं आलेले आहेत दर्शनाकरिता मा ताप्तीच्या. तुम्हाला दाखवतो आता ताप्ती नदीचं उगमस्थान जो आहे ॲक्च्युअल, तो या कोंडामधून हा तलाव आहे, इथून उगमस्थान आहे समोर. हा बघा, हा ताप्ती नदीच्या ॲक्च्युअल उगम. हा इथपासून इथून ताप्ती नदी इथून सुरुवात झालेली आहे. हा पूर्ण कुंड आणि हा इथून उगमस्थान. हे आहे ताप्ती नदीचं उगमस्थान. हा आपले निस्वार्थ सेवा मंडळचे कार्यकर्ता आपल्यासोबत आलेले आहेत. भक्त भक्तिनी सर्व आलेले आहेत तिथं. बघा,
काय झालं नाही आता चौरी गाडी आणि हे काही मुलताई स्टेशनवर आपलं कार्यकर्ता मंडळ आहे. चालून राहिले का त्याला मग पटकन त्याला हरिहर आता इथून धनगावडी जाऊन इकडे आला नंतर तर आता आपण आलो आहोत धनगवडी बाबा या नागदेव देवस्थान. इथं डोमनचेज बाबा हे पाहू शकता. डोमनचेज बाबाचे मंदिर आहे नदी किनारी. आणि हा आपला ग्रुप हा संपूर्ण ग्रुप आहे. इथं आपण आलेलो आहोत. आता इथून परत दर्शन घेत घेत तिथं धनगवडी बाबाकडे जाऊ आणि कढईची पूजा करायची आहे. कढई पूजा करून आता रात्री इथं मुक्काम आहे. आता आपण आहोत धनगवडी बाबा मंदिरात. हे मोरखाजवळची पहिली पायरी मानली जाते. हे धनगवडी बाबा मंदिर आहे. या ठिकाणी आपण इथं दर्शनाला आता आलो आहोत. कढई पूजा जस्ट आता झालेली आहे. नेमकी सर्व होतो आम्ही आता. तुम्ही बघू शकता धनगवडी बाबाचं मंदिर. हे धनगवडी बाबाची मूर्ती जी आहे ही आहे धनगवडी बाबा. इथं ही पहिली पायरी मांडली जाते. इथं आता आमचे दर्शन घेतलं आम्ही. कढई पूजा केली, कढई आरती केली. आता इथं आज याच्या मागेच मंदिराच्या मागे आमची राहण्याची व्यवस्था राहते. मुक्काम राहील. चला हरिहर.